नमस्ते मॅडम. नमस्कार. आपलं नाव काय? माझं नाव मेघा गणेश बागते. तर आपण महिलांसाठी किंवा आता आता पिढीसाठी रोजगारासाठी काय म्हणजे योगदान काय देत आहात किंवा चळवळ काय करत आहात? भारतीय महिला फेडरेशन ही जी स्थापना आहे ती 4 जून 1954 साली झाली. तर या संघटनेचा अगदी शिस्तप्रिय संघटना आहे ही आणि मला अभिमान वाटतो की या संघटनेत मी आता गेले 3 महिने झाले माझी भारतीय महिला फेडरेशन जिल्हा सचिव पदाला निवड केली आणि या निवडीतून मला एक समाजसेवा महिलांच्यासाठी करायला भेटत आहे याचा मला खूप आनंद होत आहे. तर या संघटनेचा असा पुढे उद्देश आहे की समाजातील दुर्बल, गरजू, वंचित, विधवा, एकल महिला आहेत तर त्या महिलांच्या पर्यंत ज्या काही शासकीय आपल्या योजना आहेत, ज्या महिला रोजगार करून स्वतःचा उदरनिर्वाह चालवतात, तर अशा महिलांना आम्ही त्यांच्या स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभा राहण्याचा आम्ही त्यांना एक मदतीचा हात म्हणून आमच्या संघटनेमार्फत आम्ही प्रयत्न करतोय. त्यांना योजना मिळवून देण्याचाही आमच्या संघटनेचा प्रयत्न आहे. तर त्यांनी आर्थिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, त्यांच्या आरोग्यावर वगैरे म्हणजे प्रत्येक महिलांच्या प्रश्नावर आमची संघटना ही काम करते आणि त्यांना आम्ही सक्षम बनवायचं हा आमचा मेन हेतू आहे. याच्या अगोदर तुम्ही किती ठिकाण किंवा काय चळवळ केली, काय योगदान दिलं? याच्या अगोदर तसं म्हणायला गेलं तर मी पहिल्यांदा महाराष्ट्र ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत आमच्या कुंडलमध्ये CRP म्हणून बचत गटामार्फत मी काम करत होते. तर त्या दरम्यान असं असायचं की प्रत्येक गटात आम्हाला जावं लागायचं घरोघरी आणि त्या महिलांची आम्हाला मीटिंग घ्यायला लागायची बचत गटातून. आता बऱ्याचशाच महिला तशा सक्षम झालेत. जसं शासनाने बचत गट काढले तर त्या गटातून महिलांना आर्थिक व्यवहार, बँकेचा व्यवहार, स्वतः बचत करायला त्या शिकल्या आणि त्याच्यातून म्हणजे महिला कशा मीटिंगला वगैरे बाहेर पडू लागल्या. त्या निमित्ताने त्यांना ग्रामपंचायत समजू लागली, बँक समजू लागली. तर अशा प्रकारे आम्ही जेव्हा फील्डवर आम्ही जात होतो, त्यांच्या महिलांच्या मीटिंगा घेत होतो, तेव्हा एक त्या महिला सुद्धा आम्हाला एक बहिणीप्रमाणे एक म्हणजे काही असं म्हणजे त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचवत होत्या. तर आम्हाला त्यावेळेस असं म्हणजे जाणवलं की आपल्या समाजात अशा बऱ्याचशाच महिला आहेत की ज्यांच्या हातामध्ये एक म्हणतात ना कला गुण आहे, तर त्यांच्या कलेला वाव भेटत नाही कुठेतरी. ज्या त्यांना म्हणजे व्यवसाय करू इच्छिता असतात की बाबा वेगवेगळ्या प्रकारे त्या वस्तू बनवते आणि त्याला म्हणजे कसं आहे त्यांना एक वेगळा एक सेपरेट मॉल वगैरे असावा असं म्हणजे आम्हाला वाटत होतं. पण कसं आहे माहिती का, त्याचं मार्केटिंग करण्याचा पुढाकार कोण, महिला तयार करून द्यायला म्हणजे म्हणतात आम्ही तयार करून देतो, म्हणजे काय असेल ते त्यांचं कुरवड्या, पापड्या, शेवया काय असेल, पण त्यांना एक मॉल सारखं म्हणजे जर आपण प्रत्येक गावामध्ये एक शासकीय मॉल जर असा आपण तयार केला तर आपल्या वस्तू तिथं जाऊन त्या महिलांना पण 4 पैसे होतील आणि आपल्या आपल्या म्हणजे बाहेरचं खाण्यापेक्षा आपल्या आपल्या घरगुती होममेड पद्धतीने तयार केलेल्या महिलांच्या पदार्थाचा आपण आस्वाद पण घेऊ शकतो. मग त्या दरम्यान मीटिंग आम्ही घ्यायचो. त्यानंतर त्या प्रत्येक घरात आम्ही गेल्यानंतर असं जाणवत होतं की इथं आर्थिक बळ कमी आहे किंवा शैक्षणिक बळ कमी आहे आणि काही महिला भूमीही नाही. तर अशा महिलांना आपण म्हणजे काहीतरी मदत करावी किंवा काय असं म्हणजे खूप तळमळ वाटायची बाबा म्हणजे आपलं चांगलं आहे पण ह्या महिलांच्याकडे बघून त्यांना म्हणजे खूप त्यांच्या अंगामध्ये कला आहे पण त्यांना त्याचा म्हणजे वाव भेटत नाही, तर आपण काहीतरी यांच्यासाठी करावं. आणि योगायोगाने मला हे महिला फेडरेशनचं पद मिळालं. त्याच्यामुळं मी आता म्हणजे काहीतरी पद असण्याला सुद्धा काहीतरी किंमत असते आणि आपल्याजवळ जेव्हा एखादं पद नसतं तेव्हा आपण म्हणजे सर्वसामान्य महिलांसारखंच आपण असतो. त्याच्यामुळं पण जेव्हा आपल्याला पद मिळतं तर एक म्हणजे ऑटोमॅटिकच आपल्या म्हणजे शरीरात ते निर्माण होते की बाबा आपण महिलांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि असं. तर आता जे आपल्याकडे पद आले ना तर त्याचा पुरेपूर आम्ही महिलांच्यासाठी मी त्याचं म्हणजे व्यवस्थितपणे आम्ही कार्य करू, महिलांना आम्ही सक्षम बनवणार आहे. आणि आम्हाला जे जे समाजामध्ये आता आम्ही फिरलो फील्ड वर्क करायला मी आणि
आमचे हातेकर साहेब आम्ही फिरलो तर तेव्हा पण असं जाणवलं की महिला बऱ्याचशाच समाजातल्या ज्या आहेत तर त्या गरजू आहेत, त्यांना घरं पण नाहीत राहायला सर. आणि त्या अक्षरशः महिला धुणं भांडी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कुटुंब आहे त्यांना, पण कुटुंब म्हणजे त्यांना त्यांच्यात मिसळून घेत नाही. काही महिलांना मुलं आहेत पण त्यांची मुलं त्यांना बघत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या एकट्या राहतात. आणि ज्या महिला अशा एकट्या आहेत पण त्यांना विधवा, आता समजा विधवा आहेत तर त्या विधवा महिलांना पेन्शन प्रकरण करायचं असतं, पण त्यांना पेन्शनचं प्रकरण होत नाही. का होत नाही तर का तर त्या महिला दुसऱ्यांच्या शेतावर बांधावर भांगलाय जाणाऱ्या महिला असते. 300-400 हजेरी बुडवून आपण इकडं म्हणजे तहसीलदार कार्यालयात अशा वेगवेगळ्या पंचायतीत वगैरे त्यांना त्या कागदपत्रांना फेरे घ्यायला नको वाटतंय. आणि त्यांचे कसं असतंय, अडाणी आणि शिकलेली महिला याच्यामध्ये फरक राहतोच. कारण का अडाणी महिलांना कोण म्हणजे दाद पण देत नाही की तुम्ही हे कागदपत्र जमवा, ह्या कागदपत्रासाठी ही कागदपत्र आधी द्यावी लागते. तर असं म्हणजे कोण त्यांची दाद पण घेत नाही. त्यामुळे ते शासनाच्या चक्रा मारून मारून हेलपाटे घालून घालून ते लाभ भेटत नाही. आणि ते मध्ये कुठं त्याच्या नादाला लागायचं झालंय, आता किती राहिलंय म्हणून त्या 400 हजेरी बुडवून सुद्धा त्या म्हणजे त्या योजनेचा त्यापर्यंत पोहोचत नाही. तर आमचा एक उद्देश असा आहे की प्रत्येक महिलेला, विधवा महिलेला सुद्धा पेन्शन मिळाली पाहिजे, तिला सुद्धा रेशन कार्ड मिळालं पाहिजे, तिला घर मिळालं पाहिजे. आता पण भूमिहीन महिलांचे आम्ही गेल्या 2 महिन्यात आम्ही सर्वे केला. त्याच्यामध्ये आम्हाला आमच्या एक जुबेदा शिकलगार मॅडम म्हणून आमच्या चांगल्या सहकारी आहेत, तर त्यांचंही सहकार्य आम्हाला छान पद्धतीने लाभलं की आपल्या गावात इथेच पलूसमध्ये आम्हाला एक 25 महिला अशा भेटल्या की त्या एकल पण आहेत आणि त्यांना मुलं असून त्यांना बघत नाहीत, त्या एकट्या राहतात आणि त्यांना घर पण नाही. तर अशा महिलांची आम्ही यादी काढून आज त्यांचे आम्ही फॉर्म तयार केलेत. त्यांना घर मिळवून देण्यासाठी आम्ही आता अर्ज वगैरे तयार करून आम्ही ते आता निवेदन वगैरे देऊन आम्ही ते करणार आहे. पण त्यांच्यापर्यंत ह्या सगळ्या म्हणजे योजना पोहोचवण्याचं काम आता बचत गटातल्या महिला तशा म्हणायला गेलं तर प्रत्येक महिलेला आज 1 ना 1 रुपयाची गरज आहे. तर आता आपण समाजामध्ये बघतो की मुलं असून ते आई वडिलांना सेपरेट ठेवतात. आई वडिलांचं वय झालेलं असतंय तरी पण त्यांना म्हणजे 2 वेळेचं अन्न सुद्धा भेटत नाही. काही त्यांच्या घरगुती वादामुळे त्या म्हाताऱ्या आई बाबांचा हाल येतं. तर आपण त्या बचत गटाच्या महिलांना सुद्धा एक आर्थिक सहकार्य होईल म्हणून आपण जर त्यांच्या थ्रू जर आपण त्यांना जर डबे वगैरे पोहोचवण्याचं काम केलं समजा, तर किती म्हातार माणूस खाऊन खाऊन खाणार आहे तेव्हा, तर एक डबा दोघात बास होतोय. तर अशा समाजात जे गरीब आणि गरजू जे आहेत तर त्यांच्यापर्यंत आपण जर ह्या म्हणजे व्यवस्थितपणे पोहोचवल्या सुविधा सगळ्या, तर आपल्याला नक्कीच कुठंतरी त्यांचा आशीर्वाद लागून म्हणजे सगळं काही ठीक होऊ शकतं असं मला वाटतं. आता जिल्ह्यातील महिलांना तुम्ही काय संदेश द्याल की यासाठी त्यांनी तुमच्याशी संपर्क कसा साधावा? तसं म्हणायला गेलं तर आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आहे. तर आणि आता समाज कार्याचं सुद्धा आता हळूहळू आवड देखील वाढलेली आहे महिलांच्या मध्ये. आता महिला स्त्री ही स्त्रीची दुश्मन असते असं म्हणतात, पण आता हा पूर्णपणे मोडीत निघालाय हा विषय. कारण का आता स्त्री ही स्त्रीची आधार झालेली आहे आणि सगळ्यांना आता कळून चुकलेला आहे की नाही नाही आपणच आता म्हणजे एकजुटीनं लढलं पाहिजे आणि आपण एक झालो तर आपल्याला हा समाज देखील आपल्याला जगून देणार आहे. का तर सगळ्यांची सध्या परिस्थिती ही सारखी राहत नसते, कोणाच्या तर घरात काहीतरी चढ उतार होत असते. त्यामुळं स्त्रियांनी देखील त्यांनी म्हणजे समजा एखाद्या घरात अत्याचार हिंसा होत असेल तर त्या महिलेविषयी किंवा काय, तर त्यांनी आम्हाला येऊन डायरेक्ट आमच्या ऑफिसला भेट देऊन त्यांनी सांगावं की बाबा असं असं या घरात असं त्या मुलीचं शोषण होतंय किंवा त्या महिलेवर असा अत्याचार होतोय, असा असा प्रसंग घडतोय. तर आम्ही त्यांचं नाव आम्ही गुपित ठेवू, आम्ही कुठं बाहेर कुठंही काढणार नाही. पण त्या महिलेला न्याय मिळवून द्यायचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार, तेही कायद्याच्या चौकटीत राहू. आम्हाला म्हणजे असं कुठं हे करायचं नाही, पण त्या महिलेला न्याय भेटला पाहिजे एवढंच. आणि स्त्रियांनी देखील असे काही म्हणजे गुपित जे काही त्यांना समस्या असतील तर त्या देखील आमच्यापर्यंत येऊन त्यांनी मांडावं. आणि त्यांनी असं जर समाजकार्यासाठी काम केलं तर
नक्कीच भारतीय महिला फेडरेशन ही एक संघटना, एक चांगली महिलांच्या नजरेत अशी की बाबा ही संघटना, आपण ह्या संघटनेत एखादा प्रश्न नेला तर हा 100% सुटणार म्हणजे सुटणार, असं एक महिलांना एक आत्मविश्वास वाटेल आणि त्या महिला आमच्यापर्यंत येतील आणि सगळा समाजामध्ये जो काही हा केर कचरा आहे तर अशा पद्धतीने आम्ही नक्कीच दूर करू. कारण का महिलेला फक्त चूल आणि मूल आता सांभाळणं हे देखील आता म्हणजे ती करते, प्रामाणिकपणे करते तेही, पण तिला आता सध्या मानसिक आधाराची सुद्धा गरज आहे. तिच्या कुटुंबामध्ये तिला मानसिक आधार, बघा तुम्ही एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या लेडीजला शिकण्याची गरज असते आणि तिला शिकण्याची आवड पण असते, पण तिचं कुटुंब तिला म्हणजे शिकू देत नाही. असे म्हणजे केस मागच्या महिन्यात मला काउन्सिलिंगसाठी आली होती. मग त्या महिलेचा असा प्रश्न होता की तिला पोस्ट काढायची होती MPSC मधून, तर तिचं म्हणजे लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर आधी याद्यामध्ये वगैरे बोलणे झाले की आम्ही तुला बाबा शिकून देतो, पुढं काय तुला करायचंय ती कर, असं तसं म्हणून. आणि नंतर तिचं लग्न झाल्यानंतर तिला तिकडं 1 वर्षच झालं असेल लग्नाला, तर तिला टॉर्चर करायला सुरुवात केली की तू घरातलंच काम करत नाही किंवा तू सारखी पुस्तकं घेऊन बसते, असं तसं. तिच्या मनात ती करायची, काम करायची, अभ्यास करायची, पण त्या नवऱ्याला तिच्या 4 लोकात जर जाऊन बसला तो, तर तिला नवऱ्याला तिच्या फुलवलं जायचं की बाबा तुझी बायको जर शिकली तर तुझ्या बायकोला तुला सलाम ठोकावा लागेल. तर अशा पद्धतीने महिलांच्यावर असा देखील अन्याय अत्याचार होतो. तर अक्षरशः या शिक्षणापायी सुद्धा घटस्फोट झालेले आहेत की त्या महिलेला शिकायची इच्छा असते पण हे घरातले शिकू देत नाही. पण असं करू नये. माझी म्हणजे सगळ्याच महिलांना, क्योंकि सास कभी कभी बहू थी, कारण का ती सुद्धा कोणाची तरी कधीतरी सून होती, त्यामुळे तिनं देखील आपल्या सुनेला ही मुलीप्रमाणे बघितलं पाहिजे. आपल्या मुलीला कसं आपण ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईपर्यंत नाही एखादं स्थळ आलं तर आपण म्हणतो की नाही हे आमची मुलगी शिकते, आमची मुलगी आम्हाला शिकवायची आहे, तिचं लवकर एवढा करायचं नाही. मग एखाद्याची मुलगी आपण जेव्हा घरी करून येत असतो तेव्हा तिची पण शिकायची इच्छा असेलच ना. हा नसली तर ते ठीक आहे बाबा, बाबा तुला काय म्हणजे जसं करायचं तसं कर, पण एखाद्या मुली जर शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही तिला शिकू द्यावं, अशी माझी महिलांना विनंती आहे. आणि सासू असेल, ननंद असेल किंवा ती मुलगी असेल, तर मुलींचं सुद्धा मी आता असं म्हणेन की आपल्याला जसं वाटतं की आपल्या आई वडिलांची काळजी आपल्या वहिनीनं घेतली पाहिजे, तसं आपणही ज्या घरात जाणार आहे त्या घरातले देखील सासूसारे आपल्या आई वडीलच आहेत ह्या भावनेने तिनं सुद्धा तिथं नांदलं पाहिजे. ही तितकीच म्हणजे स्त्रिया ह्या स्त्रियाच्या दुश्मन नाही, तर त्यांनी जर अशी योग्य प्रकारे आपले म्हणजे सांगड घातली, नात्यांमध्ये जर दुरावा निर्माण नाही झाला, एकमेकांना समजून घेतलं, तर खूप चांगला प्रकारे समाजामध्ये एक शैक्षणिक वातावरण निर्माण, संस्कार घडतील आणि त्या संस्कारातून जे काही आपल्याला जिजाऊंनी, सावित्रीबाईंनी जे आपल्याला शिक्षण दिलं, तर ते आपण शिक्षण वाया न घालवता आपण या समाजासाठी आपण त्याचा म्हणजे एक चांगल्या प्रकारे परिवर्तनासाठी त्याग करू, असं मला वाटतं. नारी सन्मानाबद्दल काय तुमचं मत काय? आज समाजामध्ये बरेचसेच घटस्फोटित महिला असतात, विधवा महिला असतात, ज्यांचे म्हणजे वय कमी आणि त्यांच्यावर असे प्रसंग येऊन गेलेले असतात. तर आज विधवा महिलांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन जो आहे तो अतिशय म्हणजे बेकार आहे. पण तो जर आपल्याला दृष्टिकोन जर बदलवायचा असेल तर आपल्याला सगळ्या महिलांना, ज्या कोण अशा विधवा महिला आहेत, तर त्यांना आपण सौभाग्य अलंकार परिधान करा, असं आमच्या गेल्या महिला फेडरेशनच्या मीटिंग मध्ये आम्ही हा प्रश्न मांडलेला की बाबा तुम्ही तुमच्या सन्मानासाठी स्वइच्छेने तुम्ही महिलांनी सगळ्या जो काही सौभाग्य अलंकार असेल, आपल्या गळ्यात दोरला असेल, जोडवे असेल, तर ते तुम्ही घातलं पाहिजे. एक महिला जर रस्त्याने चालली, जर तिच्या गळ्यामध्ये ते असलं ना तर आपल्याकडे कोणी अशी वाकडी नजर करून बघू शकत नाही, कारण का आपल्या गावातील असतील ते आपल्याला ओळखतात बाबा हे जास्त झाले. पण आज आपण बाहेर कुठं गावाला गेलो तर आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा होतो. आणि महिलांनी हा निर्णय चांगला आहे आणि विधवांनी कमी वय जर असेल, तिच्यावर जर हा प्रसंग येत असेल तर तिने पुनर्विवाह सुद्धा करावा असं मला वाटतं. कारण का पुनर्विवाह केल्यामुळे एक म्हणजे तिला जर समजा अपत्य असेल तर त्या अपत्याच्या डोक्यावर छत्र पण होईल, तिला आधारही होईल. आणि विधवेबरोबर लग्न केलं म्हणून समाजाने पण असं म्हणजे
हे करायचं नाही, त्याचा कांगावा करू नये. नाही. कारण का आज सगळ्यांनाच गरज आहे, सगळ्यांनाच गरज आहे. त्यामुळं तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा आजकाल समाजाने बदलावा. तिला आधीच ती मानसिकदृष्ट्या खचलेली असते पूर्णपणे, तिचा आधार निघून गेलेला असतो. तर तिला टॉर्चर न करता तिला एक चांगली म्हणजे एक तुम्ही पाठिंबा द्या, बाबा तू लग्न कर, तू असं नाही. समजा आता केस वयाच्या हाताबाहेर गेलेले असेल तर तुम्ही तिला म्हणजे सौभाग्य अलंकार घाल, तू हे घातलं पाहिजेस असं तिच्या घरातल्या सासूने तिला मेन म्हणजे समजून सांगितलं पाहिजे की तू, कारण का जो म्हणजे तो काय तुझा नवरा जो वारलेला आहे तो का म्हणतो का की बाबा तू आता मी वारलोय तू असं घालायचं नाही, हे करायचं. अरे घातलं पाहिजे. का घातलं पाहिजे? आपल्याला सन्मान मिळाला पाहिजे. आज तुम्ही दुसऱ्यांच्या कार्यक्रमात जावा, त्या महिलेला बाजूला केलं जातं, तिला काय असेल ते ओटी वगैरे भरून देत नाहीत, हळदी कुंकू लावत नाही. मग तो किती मोठा अपमान आहे आणि किती तिच्या मनावर काय म्हणजे परिणाम होत असेल त्याचा, याचा देखील समाजातल्या पहिला महिलांनी विचार केला पाहिजे. मग काय असेल ते पुरुष मंडळींनी विचार केला पाहिजे. तर प्रत्येक महिलेला प्रत्येक कार्यक्रमात हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल किंवा जे काय असेल त्याच्यामध्ये तिला मान सन्मान दिला पाहिजे. एकतर ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचलेली असते आणि समाजातल्या महिलांनी जर तिला म्हणजे असं हे केलं तर मग ती महिला म्हणजे कसं आहे उभा राहू शकत नाही. त्याच्यामुळे तिचं मानसिक दृष्टिकोन म्हणजे बदलला जातो आणि ती पूर्णपणे म्हणजे त्याच्यामध्ये खचून जात्या. त्याच्यामुळं आधी ही घरापासून आपल्या ज्यांच्या घरामध्ये लेकी सुना आहेत तर लेकी सुनाच्यावर अशी वेळ कुणावर येऊ नये. पण प्रसंग कुठला वेळ कुठली सारखी राहत नसते. उद्या आपल्या लेकीवर सुद्धा हा प्रसंग येऊ शकतो. हीच देखील सासूनं म्हणजे मनात एक घेतलं पाहिजे, बाबा आपल्या सुनावर आली तर उद्या आपल्या पोरगीवर पण येऊ शकते. तर आपल्या घरापासून जर आपण सुरुवात केली त्यांना मान सन्मान देण्याची, त्यांना पूजा विधीमध्ये संपूर्ण सामील करून घेण्याची, तर उद्या समाजात देखील ही 100% सुधारणा होऊ शकते की त्या महिलेला त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मान सन्मान मिळेल, तिला एक प्रकारे आधार मिळेल, कुठल्याही गोष्टीची उणीव भासणार नाही. आणि पुनर्विवाहाचं मी जे तुम्हाला सांगितलं तर तिचा त्या घरातल्यांनी तिचा विवाह करून द्यावा. का तर लहान वयामध्ये जर असं जर कोणाच्या बाबतीत घडला असेल तर त्याची त्याला माहित असते की परिस्थिती काय असते ते, आणि समाज हा काय बोलायलाच बसलेला असतोय. त्यामुळे तिला योग्य प्रकारे शिक्षण देऊन तिला पाठीवर तिचा हात ठेवा, बाबा तू जा पुढं, आम्ही तुझ्या सोबत आहे, एवढं देखील तिला आधार मिळाला तरी पण ह्या समाजामध्ये खूप छान परिवर्तन होऊ शकतं असं मला वाटतं.